नमस्कार मंडळी, आजचा 17 जानेवारीचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्रिया तर अर्जुनचं बोलणं ऐकून थक्क होते जागच्या जाग्यावर. कल्पना काकू तिला विचारते, अगं दे ना प्लेट. आयली तिच्या कपाळावरचा घाम बघते. तुला इतका घाम कसा काय आला? अगं तुझा चेहरा कसा झाला बघ, किती घाम आलाय. पूर्ण आजी सायलीला म्हणते, तन्वी आज स्वयंपाकघरात गेलीये ना, मग दुसरं काय होणार? हो, मला स्वयंपाकाची फार सवय नाही आहे ना. आपल्या माणसासाठी काही करायचं ठरवलं की सगळं नीट होतं. प्रिया अर्जुन आणि चैतन्यालाही पोहे देते. च्या हातातली प्लेट अर्जुन आणि चैतन्य काही घेतच नाही. ती तिथे पुढच्या टेबलवर ठेवते. खायला सुरुवात करा. प्रताप काका पोहे खायला सुरुवात करतात तर त्यांना ठसका बसतो. तन्वी, अगं घरातल्या सगळ्याच मिरच्या टाकले की काय पोह्यात? अस्मिता हे सगळं बघून म्हणते, हो का, मग तर मी हे पोहे न खाल्लेलेच बरे. अर्जुनही तिला नको म्हणतो, आणि येस मी पण. अश्विनला राग येतो, तन्वीने काही केलं तर तुम्हाला आवडतच नाही ना. झाले असतील थोडेसे पोहे तिखट, काय बिघडलं? थोडेसे झाले असतील की तिखट. अर्जुन अश्विनला म्हणतो, मग तू खा, खूप मज्जा येते. हो हो, मी तर खाणारच आहे. अश्विन एक घास पोह्याचा खातो, त्यालाही ठसका बसतो. हे बघून अस्मिता, चैतन्य आणि अर्जुन हसायला लागतात. प्रिया अश्विनला विचारते, काय झालं, कशामुळे एवढा ठसका लागला? अगं कशाने काय, केवढे तिखट करून ठेवलेस तू पोहे. खाणं इम्पॉसिबल आहे. ठीक आहे मग, थोडा अंदाज चुकला असेल माझा. प्रताप काका म्हणतात, थोडा? सायली सगळ्यांना म्हणते, तुम्ही सगळेजण इथेच बसा, मी पटकन पोहे करून आणते. अस्मिताही तिला म्हणते, हो हो बाई तूच कर. सायली आता पोहे करायला घेते, कांदा कापते आणि फोडणी टाकते. हा हा हा, असा सुगंध आला की समजायचं की सायली स्वयंपाकघरात आहे. पूर्णाजी सगळ्यांना सांगते. तन्वी तिच्याशी बरोबरी करण्यापेक्षा काम कसं निपोतीनं करायचं याचे धडे घे तिच्यापासून. प्रियाला काही हे पटत नाही, ती तिथून निघून जाते. तिच्या मागोमाग अश्विनही तिथून जातो. चला, म्हणजे माझंच खरं ठरलं. माझ्या नशिबात सायली वहिनीच्या हातचे पोहे आहे आज. चैतन्याचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना हसू येतं. अर्जुनही त्याला म्हणतो, हो रे हो. नागराज सुमनला भेटायला आलेला राहतो. तो तिला म्हणतो, हे जर सगळं तुझ्या लक्षात आलं असेल तर मग मला तुझ्याचे छोटे 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 तुकडे करून कुत्र्याला खाऊ घालणार. बाहेर कुणाला काहीच कळणार नाही. कळलं का? गप्प बसायचं सुमन, गप्प बसायचं. चिडून म्हणतो, माझं डोकं भडकायचं नाही सुमन. हो हो, मारा मारा, मारून टाका मला. जो भाऊ आपल्या सख्या भावाच्या जीवावर उठू शकतो त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार, आणि मला मारायला काय कमी करणार? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तुमचं सत्य जगाला ओढून ओढून सांगत राहणार. मी माझ्या आयुष्यात थोडंसं जरी पुण्य केलं असेल ना, तर तुमचा हा मुकोटा फाटल्याशिवाय राहणार नाही. चैतन्य अर्जुनला रूममध्ये घेऊन येतो. ये ये, सावकाश ये. हात तर दुखत नाही आहे ना तुझा? ॲब्सोल्युटली नाही, आय एम कम्प्लिटली फाईन. मी म्हणतोय आपण लगेच ऑफिसला. तुमचं लक्ष जातं, सायली तिथे आहे. सायली तिथे बाजूलाच कपड्याच्या घड्या करत असते. नाही गेलो ते बरंच झालं. लगेच आपण ऑफिसला नाही गेलो ते बरं झालं. तर सायलीला बघून चैतन्यालाही हसू येतो. सायली अर्जुनला म्हणते, नाही मला कळतंय तुमच्या मनात काय चाललंय ते. आता मला बरं वाटतंय, मी जरा ऑफिसला जाऊन येतो. हा असा जप तर तुम्ही माझ्या पुढे करूच नका. पुढचे 2 दिवस माझी तुमच्यावर कडक नजर असणार आहे. घरातच राहायचं. 2 दिवस? अगं बायको. अर्जुनचा हात लगेच दुखायला लागतो. बघा हेच म्हणते मी, पण तुम्हाला कळतंय कुठे, विश्रांतीची गरज आहे तुम्हाला. तेव्हा चैतन्य सायलीला म्हणतो, हा एक्झॅक्टली हेच सांगतोय मी त्याला. मी त्याला म्हटलं की ऑफिस मी हँडल करतो. आता तू घरी राहायचंस. अर्जुन बारीक आवाजाने चैतन्याला म्हणतो, लगेच तुला तिच्या बाजूने जायची गरज आहे का? मी तर आहोच तिच्या टीममध्ये, तू राहा तिच्या टीममध्ये. ऐक, मला ऑफिसला जायचंय, गरज आहे मला ऑफिसला. चैतन्य काय अर्जुनचं ऐकतच नाही.
अजिबात नाही. तर मंडळी, मैत्री असावी तर चैतन्य आणि अर्जुन सारखी बरं का. खूप काम पेंडिंग आहे आणि खूप केसेसही पेंडिंग आहेत. आपल्याला काम करायचं आहे ना. सगळं ऐकू येत आहे मला, सगळं. आणि हो बरं का, चैतन्य भाऊजी माझ्या टीममध्येच आहे, कारण त्यांना तुमचं भलं व्हायला हवं. अर्जुन सायलीला म्हणतो, अगं पण ऑफिसला जाऊन मला मैपतची फाईलही वाचायची आहे. सायली काय त्याचं ऐकूनच घेत नाही. ती फाईल उद्या वाचा, ती फाईल कुठेही पळून जात नाहीये. चैतन्य अर्जुनला म्हणतो, आणि हो आपले क्लायंट सुद्धा कुठे पळून जाणार नाहीये. तुला सांगतो, आपल्या क्लायंट्सने रील्स पोस्ट केले. आमचा वकील किती शूर आहे म्हणून. सायली वहिनी तुला सांगतो काय दाखवतो हे बघ. आता तुमच्या त्यांना हे पण सांगा की हा वकील तुमच्या बायकोचं अजिबात ऐकत नाहीये. चैतन्य सायलीला म्हणतो, बायकोला घाबरतो हेच सांगतो ना. चैतन्य मेसेज करतच असतो, काय चाललंय तुझं, तू मार खाशील. चैतन्य त्याला म्हणतो, तुला मारायचंच असेल ना तर निदान उजव्या हाताने मार, डाव्या हाताने मारशील ना तर तुला दुखल. अर्जुन परत त्याला मारायला जातो. सॉरी, तू माझ्यावर कशाला चिडतोयस? भांडायचंच असेल तर तुझ्या बायकोशी भांडणं. तुमचं चालू द्या, मी निघतो, मला ऑफिसला जायचंय ना. आपण दोघं जाऊयात की ऑफिसला. चैतन्य काही अर्जुनचं ऐकूनच घेत नाही. खूप काम आहे मला, सगळं मलाच हँडल करायचं आहे, बाय बाय मी निघतो, असं म्हणून आता चैतन्य ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघून जातो. परफेक्ट टाइम आहे. बायको मी काय म्हणतो, फक्त अर्धा तास. नाही कुठेच जात नाही मी, इथेच बसून राहायचं 2 दिवस. अर्जुन 2 दिवस रूम मध्ये राहू शकेल का? तुझ्या समोर कुठेच जाणार नाही. साक्षी आता कॉफी पिताना बातम्या ऐकत असते. मोबाईलवर बघते तर सुप्रसिद्ध मैपत शिकरे यांना काल अटक झालीये. 22 वर्षापूर्वी अपघात केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याआधी शिकरेला एका वेगळ्या स्वरूपात अटक झाली होती. तसंच त्यांची मुलगी साक्षी शिकरे हिला खुनासाठी जन्मठेप झाली होती, मात्र तिचा जेलमध्येच अंत झाला. हे सगळं फसवणूक असेल का? ही बातमी ऐकून साक्षीलाही धक्का बसतो. त्यांना पकडल्या जाव नाही म्हणून इतके दिवस लपून बसले असणार. कुठे लपले असणार अण्णा, पण शेवटी जे व्हायचं तेच झालं. नशीब मी जिवंत आहे, पण मी अण्णाला भेटायलाही जाऊ शकणार नाही, कारण मी जिवंत आहे ही बातमी जर पोलिसांना कळली. आता हीच बातमी एकीकडे सचिनही ऐकत असतो. मैपत शिकरेला कोणती शिक्षा होणार, सगळ्या बातम्या ऐकण्यासाठी पाहत राहा आमचं चॅनल. सचिन हे बातमी ऐकून म्हणतो, मैपत शिकरेला अटक, आता खरा गेम सुरू होणार. अर्जुन सायलीला म्हणतो, आज मैपतला कितीही विचारलं तरी तो काही सांगायला तयार नव्हता आणि घडलेला सगळा प्रकार सायलीला सांगायला लागतो. मैपतने असं म्हटलं होतं, मला सुपारी कोणी दिली, तिचं नाव काय. एकीकडे नागराज तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे असं म्हणत असतो. सांगस तू आता. मैपतने जेव्हा सुपारी देणाऱ्या माणसाचा उल्लेख केला तेव्हा तो नागराज काकाकडे बघत होता. हो, त्यानंतर सुद्धा बराच वेळ तो नागराज काकाकडेच बघत होता. सायली अर्जुनला म्हणते, नागराज काका सुमन काकूबद्दल जाब विचारायलाच आले होते ना, का हे सगळं नाटक करत असतील आणि तुम्ही मैपतची चौकशी करणार म्हणून नेमकेच नागराज काका तिथे आले. हा योगायोग नक्कीच नाहीये. आई, हा योगायोग नक्कीच नाहीये सायली. मला तर असं वाटत होतं तेव्हा. काय वाटतंय? जेव्हा मी मैपतला त्या सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव विचारलं तेव्हा तो नागराज काकाकडे बघत होता. सायली ऐकून म्हणते, म्हणजे आपला संशय खरा ठरतोय का? किती भयंकर आहे. आपल्या सख्या भावाच्या जीवावर कोणी कसं काय उठू शकता? त्याच्या बायकोवरही जीवावर सुद्धा उठला होता. हे सुद्धा असू शकत नाही. हे सगळं किती विचित्र आहे. ऑफकोर्स हा फक्त माझा अंदाज होता. मैपत काहीतरी बोलणार होता आणि तेव्हाच नागराज काकाने साक्षीचं नाव घेतलं आणि तो अचानकच गप्प झाला. हा मैपत तर कुणालाही घाबरत नाही, तरी हा असा का वागला? सायली अर्जुनला म्हणते, कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. हो. अर्जुन सायलीने तयार केलेल्या बोर्डाजवळ जातो. नागराज काकावर जर आपला संशय आहे की हाच मास्टर माइंड आहे, तर मग आपण प्रूफ कसं करायचं? या सगळ्या गोष्टी खूप स्कॅटर्ड आहे.
यात जर महिपतला जर अडकवायचं असेल तर महिपत शिकरेला बोलतं करायलाच हवं. सचिन आता साक्षी जवळ येतो. साक्षी त्याला म्हणते, सचिन ऐक ना. काय झालंय सॅम, तुला इतका घाम का आला? कसला विचार करतेस तू? साक्षी विचार करते, आता तर मी याला असंही नाही सांगू शकत की माझ्या बाबाला अटक झालीये. बातम्यात जर साक्षी म्हणून जर फोटो दाखवला तर तो याला दिसायला नको. सचिन परत विचारतो, सॅम काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का? साक्षी घाबरून म्हणते, सचिन प्लीज मला कुठे सोडून जाऊ नकोस. प्लीज माझ्या बरोबर थांब. नेहमी माझ्या बरोबर राहा, मला सोडून कुठेही जाऊ नकोस. असं म्हणून साक्षी सचिनच्या गळ्यात पडते. हो हो, मी कुठेच जात नाहीये, शांत हो. सचिन विचार करतो, सचिन किती बदमाश निघाला मंडळी. विचार करतो की तुझ्यासोबत इथेच राहणार आहे साक्षी, कारण तू साक्षी शिकरेच माझा फायदा करून देणार आहेस. आणि परत नाटक करतो, मी कुठेच जाणार नाहीये. अर्जुन आता खाली जेवायला आलेला राहतो. पण काकू पूर्ण आजी आणि अस्मिताला म्हणते, अर्जुनच्या सोबत सायली असताना ना आपल्याला त्याची काळजी करण्याचं काही कारणच नाहीये. सायली अर्जुनच्या ताटात पोळी वाढते. अगं बस एकच, जात नाही मला. अहो तुमच्या गोळ्या सुरू आहेत ना म्हणून. तेव्हा विमल सांगते, आणि अर्जुन दादा, ताईने तुमच्यासाठी खास मेथीची भाजी केली आहे. म्हणजे तुमच्या तोंडाला चव कधी येईल तुम्हाला कळणार पण नाही. खाऊन घ्या थोडं तरी. ना आजी अर्जुनला विचारते, अर्जुन महिपत शिकरे काही बोलला का रे? अजून तरी नाही, पण बोलेल. मन कुठे आहे हे तरी महिपतने सांगायला हवं होतं. ती सुखरूप कधी घरी येते असं झालंय मला. अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन परत अशी रिस्क कधी एकट्याने घेऊ नकोस, आम्हाला खूप टेन्शन येतं रे. पूर्ण आजी त्याला म्हणते, पण त्याचमुळे आम्हाला तुझा अभिमानही वाटतो. आज तुझ्यामुळे महिपत शिकरेला शिक्षा मिळणार आहे. अश्विनी आता अर्जुनची चौकशी करतो. बरं दादा, एनी पेन? अर्जुन हसून म्हणतो, नो, आय एम कम्प्लिटली फाईन. आपण तुझे पुढचे 4 दिवस ड्रेसिंग बदलूया आणि नंतर तुझा फायनल चेकअप करूया. हॅज यू विश डॉक्टर. अश्विन भाऊजी, अहो मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अश्विन सायलीला म्हणतो, मी रूममध्येच आहे. दादाचं जेवण झालं की तुम्ही या मग. सायली आता अर्जुनकडे बघते. अर्जुनही विचार करतो, नाही आता याच्या खोलीत तर बोलता येणार नाही, तिथे तन्वी असेल. सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी तुम्ही पण जेवून घ्या ना. नाही, प्रिया बाहेर गेली आहे आणि जाण्याआधी तिने तुमचा स्वयंपाक केलेला दिसत नाहीये मला. अश्विन तिला म्हणतो, थँक्स, इट्स ओके. मला आता बाहेर जेवण्याची सवय झाली आहे. आणि तसंही नियम मोडून जेवणाचं काही कारण तर नाहीच आहे. तुम्ही कंटिन्यू करा, थँक्यू. असं म्हणून अश्विन तिथून निघून जातो. अश्विन गेल्यानंतर पूर्ण आजी म्हणते, एकीकडे अश्विन तन्वीच्या खोटेपणाने चिडतो आणि दुसरीकडे आपल्यासमोर तिचीच बाजू घेतो. तन्वीमुळे तो दुखावला जातोय हे मान्यही नाही करत आहे तो. तसा प्रेमातही पक्का आहे, पण तो चुकीच्या मुलीवर प्रेम करतोय हे त्याला कधी समजणार? प्रिया आता नागराजला भेटायला गेलेली राहते. कशाला बोलवलंयस मला इथे? प्रिया चिडून म्हणते, कशाला काय कशाला? महिपतचं तोंड बंद कसं करायचं हे ठरवायला नको का आपल्याला? एवढ्यासाठी मला तू इथे बोलवलंस? बोललं ना तुला, आम्ही करेल ना सगळं ते. मला बोलायला काय जातंय, तुम्हाला ते जमायलाही हवं ना. आपलं नशीब चांगलं आहे की महिपतने अजून तोंड उघडलं नाही. तो पोपटासारखं बोलायला लागण्याच्या आत आपल्याला ॲक्शन घ्यावी लागणार. त्याचं तोंड कायमचं बंद करायला हवं. कायमचं म्हणजे मारून विरून नाही टाकायचंय त्याला. आपल्याला असं काहीतरी करावं लागणार. फक्त जेलमध्येच नाही, मरेपर्यंत सुद्धा आपल्या विरोधात तोंड उघडणार नाही. असं करता येईल आपल्याला. आपल्याकडे फक्त एकच हुकुमाचा पत्ता आहे. प्रिया नागराजला म्हणते, हो, आणि तोच आपल्याला आता वापरायचा आहे. माझ्याकडे काय बघताय? प्रत्येक वेळेस काय मीच तुम्हाला आयडिया द्यायची का? तुमचं डोकं पण वापरा, मेंदू वापरा तुमचा. हे बघ, आपण असं केलं तर. नागराज आता प्रियाला सगळा प्लॅन सांगायला लागतो. अर्जुन आणि सायली आलेले राहतात अश्विनशी बोलायला. हे नाव तुम्हाला हॉस्पिटलच्या ज्या संबंधी फाईल होत्या त्यात सापडलंय? अर्जुन म्हणतो, हो. तेव्हा सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी, प्रतिमा आत्याच्या मृतदेहाच्या संबंधित प्रकरणात या
नावाचा काहीतरी संबंध आहे असं मला वाटतंय. हो, असंही असू शकतं. मी एक काम करतो, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर परत एकदा सगळे पेपर चेक करतो आणि या नावाचा कोणी स्टाफ मेंबर आहे का हेही बघतो. प्रियाही येते. या तिघांचं परत काय चाललंय? सायली बघते प्रिया आलेली आहे. अर्जुन म्हणतो आणि अश्विन अजून एक. सायली विषय टाळण्याचा प्रयत्न करते. अश्विन भाऊजी आता आम्ही येतो. अश्विनही बघतो बाहेर प्रिया आलेली आहे. तर अर्जुनच्याही लक्षात येतं, बरं अश्विन येतो आम्ही, बट थँक्यू. प्रिया आत येते आणि अश्विनला विचारते, त्या दोघांना एवढं काय बोलायचं होतं तुझ्याशी? त्यांना माझी मदत हवी होती. प्रिया म्हणते, हल्ली त्यांना तुझी मदत जरा जास्तच लागतीये. सायलीला दादाच्या ड्रेसिंग बद्दल विचारायचं होतं. मला डॉक्टर आहे म्हटल्यावर कुणाची मदत घेणार तू? नक्कीच हेच विचारायला आले होते की? अश्विन प्रियाला म्हणतो, प्लीज कॉफी आणतीस का? हो हो आणते मी कॉफी. एवढंच सांग की ते. अश्विनचा फोन वाजतो. 1 मिनिट थांब. अश्विन फोन उचलतो. बरं बरं ठीक आहे मी आलोच, तुम्ही त्याला आतमध्ये घ्या. कॉफी असू दे, मला निघावं लागेल आता, इमर्जन्सी आहे. अश्विनचा परत फोन वाजतो. अश्विन म्हणतो, हां तुम्ही मला सगळे रिपोर्ट्स पाठवा, मी चेक करतो, लवकर पाठवा, असं म्हणून तो घाईने तिथून निघून जातो. ही इमर्जन्सी पण आत्ताच यायची होती का याला? प्रिया विचार करते. बिचाऱ्या प्रियाला आता एकावर एक टेन्शन येतंय मंडळी. हा अर्जुन सायलीशी बोलतोय, तिकडे तो महिपतही तोंड उघडेल, कसं होईल माझं? प्रॉब्लेम वाढतच चालले. अर्जुन रूममध्ये एकटाच असतो. तो चटकन फोन लावतो. हां हॅलो इन्स्पेक्टर सावंत, मला महिपतला परत एकदा भेटायचं आहे संध्याकाळी. काही गोष्टी क्लिअर झाल्या नाही आहेत. सायली तिथे आलेली राहते. तुम्ही संध्याकाळी परत पोलीस स्टेशनला जाणार आहात? बायको काय आहे ना, जावं लागेल, खूप महत्वाचं आहे. सायली चिडून म्हणते, तुमची तब्येत महत्वाची नाही आहे का? तुम्ही 4 दिवस घरी राहिलात तरी तो महिपत त्याच कस्टडीत राहणार आहे, कुठेही जाणार नाहीये. अर्जुन म्हणतो, मी सुद्धा जेलमध्येच अडकलोय, तू मला अटक करूनच ठेवलंय ना? हो, जर मला ते करता आलं असतं ना तर खरंच केलं असतं मी. साखळी घाल की मग, एक तुझ्या हातात आणि एक माझ्या हातात, आपण दोघं एकत्र. सायली टेन्शनने म्हणते, काही लाज वाटत नाही या माणसाला? वाटते ना थोडीशी. सगळं हसण्यावर नेऊ नका. हाताची जखम जर चिघळली असती तर काय करणार होता? मी महिपत सोबत मारामारी करणार नाहीये, त्याला जाऊन फक्त प्रश्न विचारणार आहे. सध्या महिपत दगड होऊन बसलाय आणि तो दगड फोडण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार. महिपतने जर आपल्याला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव नाही सांगितलं तर आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल. सायली अर्जुनला म्हणते, हो हे सगळं मला कळतंय, पण माझं मन नाही मानत आहे, मला फक्त तुम्ही ठीक असायला हवे. अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मला काहीही होणार नाही. बायको, आणि हां तू जर असा चेहरा जर पाडून असलीस ना तर मग मी खूप रेशलेस होतो. मला साथ द्यायला हवी ती अशा हसऱ्या चेहऱ्याने आणि मी अशी, माफ करा मला. अगं मग स्माईल कर ना. बरं बरं ठीक आहे, मग मी सुद्धा असा रुसून बसतो. नाही, रुसण्याचा हक्क फक्त माझाच आहे आणि माझ्या बायकोचा रुसवा काढण्याचा हक्क फक्त माझा. सायली लाजून हसते. तर मंडळी पुढील भागात अर्जुन महिपतला भेटण्यासाठी गेलेला राहतो. अरे महिपत सांग, अरे सुपारी कुणी दिली होती तुला रविराज किल्लेदाराला मारण्याची? बोल. नागराज साक्षीला जंगलात बोलावतो आणि तिच्या साईडने आग लावतो. साक्षी जोरजोऱ्याने ओरडते, कुणी आहे का इथे? साक्षीचं हे सगळं नागराज व्हिडिओ काढतो आणि महिपतपर्यंत पोहोचवतो. तर महिपतलाही खूप राग आलेला राहतो. महिपत आता त्याचं तोंड उघडेल की नाही हे आता आपल्या येणाऱ्या भागातच कळेल मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.